कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना भूतकाळातला पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करून त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करून विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील. नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपल्यांनी पण आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, पण समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते. वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्यात, पण संवाद तुटला नाही पाहिजे. संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते. कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. सोनं अंगावर घातले म्हणजे माणूस मौल्यवान होतो असे नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असायला हवी. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात. हे आपलं आपणच ठरवायचं. आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वांना नतमस्तक करणारी मूर्ती. दुःखाच्या बाजारात कोणीच कधी फिरत नाही. मी खूप सुखी आहे असं म्हणणारा कोणीच का बरं भेटत नाही. माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात. ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात. फुले वाळू लागले की फुलपाखरू देखील सोडून जातात. जो स्वतःशी प्रामाणिक असतो तोच जगाशी जिंकतो. यश हे नशिबाने नाही, सवयीने मिळते. दररोज थोडं थोडं पुढे जाणं म्हणजे यश. धैर्य ठेवा, कारण विजयाला घाई नसते, तो वेळ आल्यावरच झळकतो. एकत्र येणं सोपं असतं, पण एकत्र होणं कठीण असतं. कारण एकत्र येण्यासाठी कारणं लागत नाही, पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येणं गरजेचं असतं. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. विचारातला नेमकेपणा हरवू देऊ नका. तुमच्या जगण्याला निश्चितच नवीन दृष्टी मिळेल. स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं. विश्वास उडाला की आशा संपते. काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा. त्याला घ्यायला जायची गरज नसते. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते लांब असतं. हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच. मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याकडे असलेल्या पैशांमुळे फक्त आपलं वागणं श्रीमंत होत असतं, पण आपल्याकडे असलेले संस्कार, संस्कृती, विनम्रता, ज्ञान यांमुळे आपलं जगणं श्रीमंत होत असतं. आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं. कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं, कारण कौतुकाच्या पोलाखाली मतलबाची नदी वाहत असते. हे कधीच विसरता कामा नये.